नमस्कार. निरोगी जीवनासाठी छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स. स्मार्ट गृहिणींना उपयोगात येतील अशा काही टिप्स. या टिप्स वापरून तुमचे बरेच कामे सोपी होतील. चला तर मग काही अशा महत्त्वपूर्ण टिप्स बघूया. टिप नंबर 1. जेव्हा आपल्याला काही वेदना, ताप किंवा इतर कोणताही आजार होतो तेव्हा आपण त्या वेदना कमी करण्यासाठी औषधं म्हणजेच पेनकिलर खातो आणि या औषधांचा अतिरेक म्हणजेच वारंवार वापर केल्यास आपल्या किडनीवर याचा परिणाम होतो. टिप नंबर 2. तुमचे वजन वाढत नसल्यास सफरचंद, अक्रोड, केळी व काजू खावेत. याने तुमचे हळूहळू वजन वाढायला सुरुवात होईल. टिप नंबर 3. लठ्ठपणा व शरीराची चरबी कमी करायची असेल तर सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी किंवा चिंचेचे सरबत प्यावे. टिप नंबर 4. तुमची सर्दी काही केल्या बरी होत नसेल तर गोडे तेलामध्ये लसूण टाकून गरम करा आणि तेल थोडे थंड झाल्यावर नाकात 2 ते 3 थेंब टाका. तसेच पायाच्या तळव्याला मालिश करा. यामुळे सर्दी लगेच बरी होईल. टिप नंबर 5. कारल्याचे बारीक तुकडे करून त्यांना सावलीत वाळवून त्यांची बारीक पूड तयार करून घ्यावी. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ही पूड गरम पाण्यात टाकून पिल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो. टिप नंबर 6. केस पांढरे होऊ लागले असतील तर कढीपत्त्याची पेस्ट तयार करून दह्यात मिक्स करावी. तयार मिश्रण केसांच्या मुळाला लावल्याने केस मुळातूनच पांढरे होणे थांबते. टिप नंबर 7. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी कच्च्या कोबीची पाने सॅलडच्या स्वरूपात खायला सुरुवात करा. टिप नंबर 8. उतारवयात हातपाय सुन्न पडण्याच्या समस्या होत असतील तर चमचाभर मधात 1 चमचा लिंबू रस मिसळून सलग 40 दिवस पिल्याने आराम मिळतो. टिप नंबर 9. अंघोळीनंतर किंवा तोंड धुतल्यावर चेहऱ्यावर जास्त टॉवेल घासल्याने तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. टिप नंबर 10. रोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्याची मालिश केल्याने चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या नाहीशा होऊन चेहऱ्याचे सौंदर्य अधिकच निखारते. टिप नंबर 11. बहुतेक वेळा आपण डोकेदुखी होऊ लागली तर पेनकिलर घेतो, पण डोकेदुखीसाठी पुदिन्याचा कपभर चहा पुरेसा आहे. ह्याशिवाय तुम्ही पुदिना तेलानं आपल्या डोक्याचा मसाज देखील करू शकता, ज्यामुळे केवळ आपली डोकेदुखीच थांबणार नाही तर चांगली झोप सुद्धा येईल. टिप नंबर 12. चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुत्या कायमच्या घालवण्यासाठी जिथे सुरकुत्या आहेत त्या जागेवर 5 मिनिटं तुरटी फिरवा आणि 10 ते 15 मिनिटं तसेच राहू द्यावे. यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवावा. हा उपाय सलग काही दिवस करा. याने चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या नाहीशा होतील. टिप नंबर 13. रोज सकाळी चमचाभर कारल्याचा रस पिल्याने शरीरातील शुगर हळूहळू कमी होऊ लागते. परंतु लक्षात ठेवा, हा उपाय करताना अजिबात काहीही गोड खाऊ नका. तसेच कारल्याचा रस पिल्यानंतर किमान अर्धा 1 तास काहीही खाऊ नका. टिप नंबर 14. रात्री जेवणानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यावे. जर तुम्हाला दिवसभरात चहा पिण्याची तलफ होत असल्यास ग्रीन टी, लेमन टी यासारख्या हर्बल टी प्याव्यात. याने आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच पचन देखील सुधारते. टिप नंबर 15. बऱ्याचदा छातीमध्ये कफ जमा झाला असल्यास खरखर असा आवाज येऊ लागतो. त्यासाठी गुळाचा एक छोटा खडा ठेचून त्यामध्ये थोडी हळद मिसळून त्याची गोळी तयार करून जिभेवर ठेवून चघळा. याने छातीतील सगळा कफ निघून जाऊन छाती मोकळी होईल. टिप नंबर 16. मुतखडा झाला असेल तर थोडा जुना गूळ व हळद ताकामध्ये मिक्स करून पिल्याने मुतखडा पूर्णपणे विरघळून नष्ट होतो. टिप नंबर 17. टोमॅटो सूपच्या सेवनाने वजन कमी होते. याचबरोबर टोमॅटो सूप पिणे हे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे.
टिप नंबर 18, रात्रीच्या जेवणात चुकूनही बटाटा खाऊ नये. याने तुम्हाला मूळव्याधाची समस्या होऊ शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओमधील या सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.